जर मी तुम्हाला सांगितलं की अगदी चॉकलेटी फजची अशी ही ब्राउनी मी 20 मिनिटामध्ये तीही अप्पम पात्रात बनवलेली आहे. म्हणजेच OTG नसतानासुद्धा तुम्ही ही ब्राउनी सहज घरात बनवू शकता. एखाद वेळी गोड खाण्याची क्रेविंग झाली असेल तर अगदी 20 मिनिटात अशी तयार होणारी ही चॉकलेटी ब्राउनी आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये तुम्हाला ही ब्राउनी द्यायची असेल तर सकाळच्या घाईतसुद्धा तुम्ही अगदी 20 मिनिटामध्ये ही ब्राउनी तयार करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही नातेवाईकांकडे जात असाल किंवा कोणाला तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर ही अशा पद्धतीच्या कंटेनर्समध्ये तुम्ही बेक करून छानपैकी लीड लावून तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित अशी गिफ्ट म्हणून देऊ शकता. खायला अगदी चॉकलेटी आणि 2 ते 3 दिवस अगदी सहज बाहेर राहील अशी ही फज्जी ब्राउनी आहे. चला तर मग कशी बनवायची ते आपण पाहूया. तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे 200 ग्रॅम एवढं बटर मी मेल्ट करून घेतलं आहे. तर हे नॉर्मल सॉल्टेड बटर आहे. दूधसुद्धा मी इथे गरम करून घेतलेलं आहे आणि अगदी थंड करून घेतलं आहे रूम टेम्परेचरवरती. 200 ml एवढं दूध आहे, 200 ग्रॅम एवढं हे बटर आहे. तर इथे आपण जे रेग्युलर सॉल्टेड बटर वापरतो ते बटर मेल्ट करून मी थंड करून घेतलेलं आहे आणि ह्या बटरमध्ये आता आपल्याला दूध मिक्स करायचं आहे. तर हे ओले पदार्थ जे आहेत हे बॅटर आपण आधी बनवून घेऊया व त्यानंतर सुके पदार्थ वेगळे आपण चाळून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी हे 200 ग्रॅम जे बटर आपण मेल्ट करून घेतलेलं आहे त्यामध्ये रूम टेम्परेचरमध्ये आलेलं हे दूध आपल्याला घालायचं आहे 200 ml. तर हा 180 mlचा कप आहे. 180 ml आणि वरती अजून थोडंसं 20 ml मी यामध्ये घालते. तर पूर्ण 200 ml एवढं दूध मी यामध्ये घातलेलं आहे. आता इथे बटरऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. तेलामुळे हा अजून थोडासा मॉइस्ट होईल. बटर असल्यामुळे छान असा डेन्स होतो आणि खाताना बटरी लागतो. पण तुम्ही ऑइलही वापरू शकता. फ्लेवरसाठी मी यामध्ये 1 टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण मी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. छानपैकी मिक्स केलेल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे हे बाजूला ठेवूया. आता ह्यात मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बटरऐवजी ऑइलही यूज करू शकता. पण जर ऑइल यूज करणार असाल तर ह्यामध्ये चिमूटभर मीठ घालायला विसरू नका. कारण हे बटर सॉल्टेड आहे त्यामुळे मी आता ह्यात मीठ घातलेलं नाही आहे. आता आपल्याला इथे सुके पदार्थ चाळून घ्यायचे आहेत. तर सुके पदार्थ चाळण्यासाठी सगळ्यात आधी मी एक मोठा बोल घेऊन त्यावरती चाळणी ठेवलेली आहे. हे सगळे पदार्थ चाळायचे आहेत आपल्याला. तर यामध्ये 1 कप एवढा मी मैदा घेते आहे आणि अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घेणार आहे. तर टोटल 1.5 कप एवढं आपण घेणार आहोत पीठ. आता हे थोडंसं जे पीठ आहे ते मी बाजूला काढून ठेवते आहे मैदा. यामध्ये मी अक्रोड जे आहे ते घोळवून मग ते आपल्या बॅटरमध्ये मिक्स करणार आहे म्हणजे ते सिंक होणार नाहीत. तर आता यामध्ये अर्धा कप एवढं मी गव्हाचं पीठ घालते. तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही इथे पूर्ण 1.5 कप गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा पूर्ण 1.5 कप मैदा वापरलं तरीसुद्धा चालेल. मी 1 कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. यातच आता आपल्याला चॉकलेटी फ्लेवर देण्यासाठी कोको पावडर घालायची आहे. तर पूर्ण 5 टेबलस्पून एवढी कोको पावडर मी यामध्ये घालते. कोको पावडर चांगल्या ब्रँडची घ्या जेणेकरून आपला जो ब्राउनी आहे ती कडवट होणार नाही आणि छान चॉकलेटी फ्लेवर येईल. तर पूर्ण 5 टेबलस्पून कोको पावडर घातली आहे. ह्यात मी घातलं आहे 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर. तर हे मेजरिंग जे चमचे आहेत यानेच मी वापरते तुम्ही पाहू शकता. 1 टीस्पून मी यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे आणि 1/4 टीस्पून एवढा बेकिंग सोडा यामध्ये घातलेला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये मी फ्लेवरसाठी चॉकलेटचा जो फ्लेवर आहे तो एन्हान्स करण्यासाठी हे 1-1 रुपयाचे जे पाऊच येतात कॉफीचे ते 2 पाऊच घातलेत. जर तुमच्याकडे सुटी कॉफी असेल तर 1 टीस्पून एवढी कॉफी पावडर घाला आणि 2 टेबलस्पून एवढी मी यामध्ये मिल्क पावडर घालते. आता हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित चाळणीने चाळून घेऊया व हे चाळल्यामुळे यामध्ये छान अशी एअरही तयार होते आणि सगळे पदार्थ एकमेकांमध्ये छान असे मिक्स होऊन जातात. तर व्यवस्थित असं मिक्स करूया. जर काही गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील आणि आपल्याला जर ह्यामध्ये काही इम्प्युरिटी असेल काही आता मी यात गव्हाचं पीठ वापरले तर हलकासा कोंडा यामध्ये निघेल तर तो सुद्धा वरच्यावर निघून जाईल चाळणीमध्ये. हे पहा अशा पद्धतीने आता हे माझं छानपैकी चाळून झालेलं आहे आणि हा जो थोडासा कोंडा इथे राहिलेला आहे हा मी टाकून देते. जेणेकरून जे आपलं सुके पदार्थ आहेत ते छान असे मऊ अगदी बॅटर ह्याचं सिल्की असं बॅटर तयार होईल. तर आता हे आपण एकदा ह्या स्पॅटुलाने व्यवस्थित असं मिक्ससुद्धा करून घेऊया आणि यामध्ये अजून आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे. तर जी नॉर्मल साखर असते ती साखर दळून तुम्ही पिठी साखर करू शकता किंवा तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर डायरेक्ट पिठी साखर वापरली तरीसुद्धा चालेल. आता पुन्हा एकदा यावरती मी चाळणी ठेवते आणि यामध्ये 2 कप एवढी मी पिठी साखर घालणार आहे. तर 1 कप मैदा त्यासाठी अर्धा कप गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर, 5 टेबलस्पून एवढी कोको पावडर,
1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून एवढा बेकिंग सोडा यामध्ये वापरला आहे. आणि गोडासाठी यामध्ये मी 2 कप एवढं पिठी साखर घालते. जर तुम्ही फार जास्त गोड तुम्हाला नको असेल तर पिठी साखर थोडी कमी केली तरी चालेल. पण यामध्ये आपण चोको चंक्स, चोको चिप्स किंवा असं काहीही घालणार नाही आहोत आणि अगदी प्लेन केक आहे. त्यामुळे तेवढासा हा गोड म्हणून 2 कप पुरेसे होतात. तर 2 कप एवढी मी पिठी साखर घातली आहे. तुम्ही पाहू शकता पिठी साखरेमध्ये सुद्धा थोड्याफार गुठळ्या असतात. तर छान असं चाळून घेतलं आहे, जेणेकरून हे जे सगळं मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं गुठळी एकही यामध्ये राहिलेली नाही आहे. आणि छान असं आपलं हे सुके पदार्थ इथे मस्तपैकी मिक्स करून घेते आहे मी. आता ह्या सुक्या पदार्थांमध्ये आपण जे बटर आणि दूध मिक्स करून ठेवलं होतं ते यात घालायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला आपण फेटून घेणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे. तर हे सगळं मिश्रण जे आहे दूध, बटर हे मी यामध्ये घालते आणि अगदी हलक्या हाताने एकाच डायरेक्शनमध्ये याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून यामध्ये गुठळी राहणार नाही आणि अगदी स्मूथ असं बॅटर आपल्याला मिळेल. तर हळूहळू करत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. फार विगरसली आपण याला मिक्स नाही करणार आहोत, कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ऑलरेडी घातलेला आहे. एकदा हे सुके पदार्थ आणि ओले पदार्थ आपण मिक्स केले की ते ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अगदी हळूहळू ह्याला मिक्स करायचं आहे. त्यापूर्वी हे मिक्स करण्याआधी मी इथे आपण अप्पम पात्रामध्ये आपला जो ब्राउनी आहे ती बनवणार आहोत. तर अप्पम पात्र डायरेक्ट गॅसवर नाही ठेवणार आहोत, पण त्यासाठी एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे गरम व्हायला. आणि त्या जो पॅन आहे तो छानपैकी गरम झाला की त्यानंतर यावरती आपल्याला अप्पम पात्र ठेवायचं आहे. तर पॅन आपला गरम होतोय तोपर्यंत हे मिश्रण जे आहे ते मी ते छानपैकी मिक्स करून घेते. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण काही केक टीनमध्ये सुद्धा हे ब्राउनीज बनवणार आहोत. त्या मी OTGमध्ये बेक करणार आहे. तर मी OTGसुद्धा 160वरती प्रीहीट व्हायला ठेवलेलं आहे. 160वरती दोन्ही रॉड ऑन करून मी साधारण 15 मिनटासाठी माझा जो OTG आहे तो प्रीहीट होण्यासाठी ठेवला आहे. मिश्रण मला इथे थोडंसं घट्ट वाटत होतं, म्हणून पुन्हा एकदा 2 टेबलस्पून एवढं दूध मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आता ह्याला एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते. तर हे पहा, आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित झालं आहे. जेव्हा आपण ब्राउनी किंवा कपकेक बनवतो तेव्हा केकच्या बॅटरसारखं अगदी फ्लोई असं बॅटर नको असतं आपल्याला, तर हलकंसं घट्ट हे बॅटर असतं. तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. अगदी रिबिन कन्सिस्टन्सी आपल्याला नको आहे, पण छान असं ड्रॉप आउट होईल लगेच इतकंच आपल्याला हवे. तर छान असं ड्रॉप पडतो याचा. आता हे आपलं जे बॅटर आहे सुक्कं आणि ओलं छानपैकी मिक्स करून तयार झालेलं आहे. आता आपण इथे जे अक्रोड घेतले होते ते अक्रोड मी बारीक करून घेतलेत आणि जे आपण मैदा थोडासा बाजूला ठेवला होता त्यामध्ये हे घोळवून आता मी यात घालते आणि एकदा कट अँड फोल्ड मेथडने मी ह्याला मिक्स करून घेते. यामुळे काय होतं, अक्रोड किंवा टूटी फ्रुटी तुम्ही जे काही पण यामध्ये घालणार असाल ते मैद्यात घोळवून जर तुम्ही यात घातले तर ते खाली अगदी तळाला जात नाही आणि व्यवस्थित असा मध्ये ह्याचा क्रंच येतो. नाहीतर जर तुम्ही असे मैद्यात नाही मिसळले तर ते सगळे तळाला जाऊन जमतात. तर हे पहा, अशा पद्धतीने आता हे कट अँड फोल्ड मेथडने मी छानपैकी मिक्स करून घेतले. आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे. तर आता आपल्याला अप्पम पात्रामध्ये हे जे बॅटर आहे ते पोर करून घ्यायचे. तर त्याआधी अप्पम पात्राला मी अगदी थोडंसं ऑइल स्प्रे करून घेते आणि हे टिश्यू पेपरने व्यवस्थित मी पुसून घेणार आहे. फक्त आपल्याला ग्रीज करायचं आहे तेवढ्यापुरतंच मी ऑइल यामध्ये टाकलेलं आहे. तर हे टिश्यू पेपरने मी जरासं असं टिप करून घेते आणि त्यानंतर ह्या प्रत्येक कॅव्हिटीमध्ये आपल्याला चमच्याने हे बॅटर सोडायचं आहे. आता बॅटर सोडताना एकच काळजी घ्यायची आहे, हे जे बॅटर आहे ते फक्त ही कॅव्हिटी अर्धी भरेल इतकंच बॅटर घालायचं आहे. माझ्याकडून थोडंसं बॅटर जास्त भरलं गेलं होतं, त्यामुळे जे ब्राउनीज होत्या त्या पूर्ण फुगून वरती आल्या आणि एकमेकांना थोड्या चिटकल्या. तर तुम्ही ती चूक करू नका. ह्या कॅव्हिटीज ज्या आहेत त्या अर्ध्याच फिल करा, जेणेकरून त्या फुलून वरती येईपर्यंत कॅव्हिटी फुल होऊन जाईल. ते पहा, अशा पद्धतीने मी सगळ्या कॅव्हिटीजमध्ये चमच्याने हे बॅटर जे आहे ते भरून घेतलेलं आहे. आणि आता हे जे अप्पम पात्र आहे हे मी या पॅनवरती ठेवते. यावरती आपल्याला ठेवायचे झाकण आणि झाकण लावून 20 मिनटाचा टायमर सेट करा. 20 मिनटात तुमची ही ब्राउनी जी आहे ती छान तयार होईल. गॅस मात्र स्लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला ठेवायचा आहे. अगदी हाय फ्लेम करू नका, पूर्ण स्लो करू नका, तर स्लो मीडियम फ्लेमवरती ठेवा, जेणेकरून आपली जी ब्राउनी आहे ती छान बेक होईल. आता हे जे उरलेलं बॅटर आहे ते मी अशा पद्धतीने टिन्समध्ये भरून घेतलेलं आहे आणि आता हा जो ट्रे आहे हा मी OTGमध्ये बेक करायला ठेवते.
OTGमध्ये आपल्याला साधारण 35 मिनटं लागणार आहे त्याला बेक होण्यासाठी. इथे 20 मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे तुम्ही पाहू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडून चूक झाली होती आणि बॅटर थोडं जास्त भरलं गेलं होतं, त्यामुळे सगळे फुगून एकमेकांना चिटकलेत वरती. मात्र तुम्ही हे कॅव्हिटीज फील करताना अर्धीच फील करा, जेणेकरून छान अशा याचे ब्राउनीज तयार होतील. आता हे थंड झाल्यावरती आपण काढूया. तुम्ही पहा OTGमध्ये आपले हे केकसुद्धा रेडी झालेले आहेत. हे सुद्धा मी थंड करून घेते व त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते. तर छान अशा आपल्या ब्राउनीज ज्या आहेत त्या इथे तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या डेकोरेट करायच्यात. तर डेकोरेट करण्यासाठी मी हे कपकेकसुद्धा बाहेर काढून घेतलेत. हे सुद्धा थंड करून घेते व त्यानंतर आपण ह्याला छान असं चॉकलेट सॉस जे आहे ते स्प्रिंकल करून वरून थोडेसे ड्रायफ्रूट स्प्रिंकल करणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे ह्या ज्या अप्पम पात्रातल्या ब्राउनीज होत्या त्यासुद्धा मी बाहेर काढून घेतल्यात आणि हे बघा छान अशा आपल्या या ब्राउनीज तयार झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे केक जे होते आपण टीनमध्ये काढलेले त्यासुद्धा ब्राउनीज आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. त्याही थंड झालेल्या आहेत. तर आता यावरती मी हा जो रेडीमेड चॉकलेट सॉस आहे, खूप ब्रँडचे आता चॉकलेट सॉस मिळतात मार्केटमध्ये, तर तो चॉकलेट सॉस मी यामध्ये डिझल करते. छानपैकी असा ह्याला मी स्प्रेड करून घेते आणि त्यानंतर यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप आहे ते पेरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या ब्राउनीजवरती मी हे पिस्त्याचे काप आणि हे जे चॉकलेट सिरप आहे ते छानपैकी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकता. अगदी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही डेअरी मिल्कचे तुकडेसुद्धा वरून टाकले आणि एक 5 मिनटं अजून त्याला बेक केलं तर छान असे ते मेल्ट होतील. मात्र मी हे चॉकलेट सिरपच थोडंसं घालते, की आपण साखर व्यवस्थित प्रमाणात घातली होती, त्यामुळे फार जास्त काही गार्निशिंगची गरज नाही आहे. हे व्यवस्थित गोड आहे. तर हे सगळ्यावरती छान चॉकलेट सिरप लावून मी छानपैकी पिस्ताने हे गार्निश करून घेते. अशा पद्धतीने अगदी 20 मिनिटात तयार होणारी आपली ही ब्राउनी इथे तयार झालेली आहे. सकाळच्या डब्यात तुम्ही जर मुलांना ही ब्राउनी द्यायचा प्लॅन करत असाल तर रात्रीच जे आपले सुके पदार्थ आहेत ते चाळून एका डब्यात पॅक करा आणि सकाळी उठल्यानंतर छानपैकी दूध आणि बटरमध्ये मिक्स करून आप्पे पात्रात गरमागरम ब्राउनी बनवून मुलांना डब्यामध्ये द्या. मुलं डब्बा नक्कीच फस्त करतील. आता ह्यातली एक ब्राउनी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. छान अशी आतून फज्जी झालेली आहे. आपण बटर वापरल्यामुळे ती व्यवस्थित अशी टेस्टलासुद्धा बटरी लागते आणि बाहेर ही 2 ते 3 दिवस आरामात टिकते. त्यामुळे तुम्ही गिफ्ट म्हणूनसुद्धा कोणालाही देऊ शकता. आता ही ब्राउनी जर तुम्हाला आईस्क्रीमसोबत खायची असेल तर छान पुन्हा एकदा गरम करून ह्यावरती तुम्ही जर आईस्क्रीम टाकलं तर अगदी छान अशी ही ब्राउनी आपण सिझलर ब्राउनीसारखी एन्जॉय करू शकता. तर अशा पद्धतीने आपली ही ब्राउनी तयार झाली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी काही टीनमध्ये सुद्धा बनवलेले आहेत. तर टीनमध्ये हे असे लीडसुद्धा आलेले आहेत. ते लीड लावून आपण हे बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा कॅरी करू शकतो आणि कोणाला जर तुम्ही गिफ्ट देणार असाल तर हे दिसतानाही फार आकर्षक दिसतं आहे. अगदी छान असे अगदी दुकानातून आणल्यासारख्या या आपल्या ब्राउनीज इथे तयार झालेल्या आहेत. शिवाय घरी बनवलेल्या आहेत, त्यामुळे हायजीनची काही भीतीच नाही. चला तर मग अशाच काही केक्स आणि ब्राउनीजच्या सोप्या अशा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्या रेसिपीज लगेच दिसतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.